नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे. तर आता आपली जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, की त्यांना गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येतो का? याची माहिती पाहिजे त्यांना, की जर कुठलाही विद्यार्थी असेल तर गडचिरोलीमध्ये फॉर्म भरू शकतो का? याच्यासाठी काय करेल, की मी तुम्हाला सांगेल आत्ताच्या तारखेला काय आहे कंडिशन ती सांगणार आहे तुम्हाला. ही बघा ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती जर तुम्ही जाल, तर तुम्हाला इथं ही दुसरी वेबसाईट भेटेल. ही दुसरी वेबसाईट भेटेल. आता ही दुसरी वेबसाईटमध्ये काय की पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahat.org या वेबसाईटवर गेल्यानंतरनं तुम्हाला इथंच फ्लॅश लाईटमध्ये दिसेल. बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारालाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये जागा आहे. म्हणजे त्या उमेदवाराला तिथेच फक्त भरता येणार आहे. म्हणजे गडचिरोलीचे विद्यार्थीच गडचिरोलीमध्ये भरू शकतात. गडचिरोलीचा विद्यार्थी बाहेर जाऊ शकतो. पण बाहेरचा विद्यार्थी गडचिरोलीमध्ये भरू शकत नाही. लक्षात घ्या. गडचिरोली विद्यार्थी कुठेही भरू शकतो, बट दुसऱ्या विद्यार्थ्यांना गडचिरोलीमध्ये फॉर्म भरता येत नाही. ही गोष्ट आहे इथे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर इथं जाल तुम्ही कुठल्याही जाहिरातीमध्ये जाल. आता ही जाहिराती बघा याच्यामध्ये अ, सूचना आहे. ती सूचना डायरेक्ट दाखवेल तुम्हाला एक्झॅक्ट काय सूचना आहे ती. तर या सूचनामध्ये जर जाल तुम्ही, आता हे पेज नंबर मी सांगेल तुम्हाला. त्या पेज नंबरवर त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, की काय आहे एक्झॅक्टली. तर इथे हं, इथे बघा, की अ, म जेव्हा डोमिसाईल सर्टिफिकेट बघा. आता काय करेल, की महाराष्ट्राचे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र त्यांना आवश्यक असणार आहे. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवरती जे महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या 865 गावाच्या मराठी भाषिक उमेदवारांना काय करू शकता, की अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर बघा, की गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारास गडचिरोली जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. म्हणजे तुम्हाला ते डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. तेच उमेदवार काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. हे नोटीसमध्ये क्लिअर त्यांनी काय केलं, की मेन्शन केलेलं आहे. तुम्ही पेज नंबरही सांगितलेला आहे मी कुठे आहे ही माहिती. त्याच्यानंतर बघा अजूनही तुम्हाला सांगेल मी. त्याच्यानंतर बघा गडचिरोली जिल्ह्याकरता शासन गृह विभागाचा जो निर्णय आहे 2022 नुसार, ते उमेदवारामध्ये पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची काय करेल, की चाचणी द्यावी लागेल. तुम्हाला सेपरेट चाचणी असणार आहे गडचिरोलीसाठी आणि याच्या उमेदवारांना काय करेल, की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना गडचिरोली जिल्हा पोलीसमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित जिल्हा तहसीलदार म्हणजे उमेदवारांना तहसीलदार यांचा वास्तव्याचा दाखला, रिसायडिंग सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे. असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी प्राप्त हे नाहीत. म्हणजे ते उमेदवार तिथेच शेवटपर्यंत जॉब करतील असं आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.